जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी मोठ्या प्रमाणावर पडताना पाहायला मिळत आहे। वादळासह पावसामुळे पाहायला मिळत आहे। याचा फटका जळगाव शहरात सुद्धा काही नागरिकांना बसला आहे। झाडांची किंवा घरांवरील पत्र उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव शहरातल्या गिरणाडाकी परिसरामध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर अक्षरशः घराचं पीओपी तोडून या ठिकाणी घराची पत्र या ठिकाणी उडून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आणि या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर आपल्याला त्यावरून अंदाज येईल की किती प्रचंड वेगाने हा या ठिकाणी वारा असेल किंवा पाऊस असेल आणि त्यामुळेच प्रचंड वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घरांचं नुकसान झालेलं आहे। मी परत दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे की या ठिकाणी जे आहे खालच्या बाजूने या ठिकाणी पीओपी होती। पीओपी नंतर वरती अँगल लावलेले आहेत आणि त्यावरती जे पत्र होते मात्र या ठिकाणी लावण्यात आलेला पंखा तसेच त्या ठिकाणच्या पत्रांसहित हे जे आहे पंखा सुद्धा या ठिकाणी घरातून जो आहे तो वादळी वाऱ्यासोबत उडून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि मोठं नुकसान या घरामध्ये पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत या घरातले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय झालं आहे दादा नेमकं? नुकसान झालं आमचं वादळी वारा त्याच्यामुळे खूप दोन लॅपटॉप 3 लॅपटॉप एक हे झालं आणि पूर्ण भयानक नुकसान झालं आमचं। आमचं पूर्ण जनजीवन उद्ध्वस्त झालेलं। आम्ही पुण्याला येत होतो घरी रात्री, दीदी होती फक्त घरी एकटी। हां, मग आम्ही बाहेर गेलेले होते, आम्ही येत होते रिटर्न। रात्री अचानक ही घटना घडली, मग त्याच्यामुळे मग हे घरी होते, मग लेडीज घरी होत्या। मग ते नेमकं सगळे पत्र उडून गेले, सगळं पीओपी पडलं, घरामधलं सगळं नुकसान झालं। आमच्या मुलीला काही झालं नाही, ते महत्त्वाचं आहे। हो, दृश्य म्हणजे मी इथं पुढेच बसली होती, ते पत्र एकदम वाजायला लागले। मग मी बघितलं काय होतंय, तर मग बाहेर गेली तर ते अचानक असे उडून गेले सगळं आणि ते पडलं। मग ते असं वादळसारखंच होतं, भवरीसारखं थोडंसं, ते सगळं पत्र उडून घेऊन गेलं। हो, एकटी होती, हे होते बाजूला, ते होते, आजी होती। किती नुकसान झाले तरी 4-5 लाखाचं तरी झालं सगळं धरून। जेवण वगैरे काहीच नाही आमच्या, धान्य वगैरे सगळं उद्ध्वस्त झालं। लॅपटॉपच आमचे 2 लाखाचे होते, 2-3 लॅपटॉपचं नुकसान झालं आमचं। लॅपटॉपवर पूर्ण पीओपी पडली होतं, आम्ही आता ते हटवलं पूर्ण। मुलाच्या शिक्षणाचं खूप म्हणजे आमची आता परिस्थिती इतकी वाईट झाली की शिक्षणाला सुद्धा आणि जेवायला सुद्धा आमचं याने प्रशासक अधिकारी कोणीच आलेले नाही आणि कोणीच आमच्याकडे काही पाहिलेलं पण नाही। रात्रीपासून रात्र आम्ही बसून काढली, बसलेले होते आम्ही बाहेर, जीवात मुठीत जीव घेऊन, कारण काही अंगावर पडलं, काही पडलं, कोणी जीवितहानी झाली, त्याच्यामुळे आम्ही बाहेर बसलेले होते पूर्ण। तर हे नागरिकांच्या घरामध्ये एक तरुण एकटी होती, मात्र जेव्हा प्रचंड वादळ सुरू झालं आणि त्या वादळामुळे ती भयभीत झाली आणि बाहेर पडली, त्यानंतर हा सगळा प्रकार या ठिकाणी घडला। प्रचंड वेगाने वादळ होते या ठिकाणी, वादळामुळे अक्षरशः छतच उडून गेला असं म्हणता येईल। त्यामुळे ह्या ज्या रहिवासी नागरिकांनी आहे आपली जी रात्र आहे ती या ठिकाणी बसून, घराबाहेर बसून या ठिकाणी रात्र बाहेर काढली आहे। अद्यापपर्यंत तरी कुणी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पंचनामे करायला आलेले नाही, मात्र नुकसान जे झालेलं आहे ते लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि आजच्या दिवशी तरी हा जो संसार आहे या ठिकाणी उघड्यावर आल्याचं पाहायला मिळत असून तातडीने या ठिकाणी पंचनामे करून मदत करावी अशीच मागणी या ठिकाणी रहिवाशांकडून केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।